नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक बातमी. वाशिम जिल्हा अध्यक्षपदी माया हिम्मतराव धोटे यांची निवड. उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव पुरस्काराने सन्मान. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन भारत सरकार नोंदणीकृत या संस्थेचे चौथे अधिवेशन प्रभू श्री रामचंद्रांच्या पावनभूमीत नाशिक तपोवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनात वाशिम जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्षपदी सौ माया हिम्मतराव धोटे यांची निवड करण्यात आली. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या भव्य अधिवेशनाला माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, नाशिकचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष जाधव, DYSP तसेच विविध सामाजिक संस्थांचे मान्यवर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ माया हिम्मतराव धोटे यांनी वंचित, उपेक्षित व दुर्लभ घटकांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. नियुक्ती व पुरस्कार स्वीकारताना त्यांनी ठाम शब्दात सांगितलं की वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक घटकांपर्यंत मानवाधिकारांची जाणीव पोहोचवणे, महिलांचे सक्षमीकरण, मुलांचे शिक्षण व युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. अन्याय, शोषण व भेदभावाविरुद्ध लढा देणे हीच खरी सेवा आहे. तसेच समाजातील विविध समस्यांवर ठोस पावले उचलून शासन व सामाजिक संस्थांशी समन्वय साधत जनजागृती मोहिमा, कार्यशाळा आणि मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या नियुक्तीमुळे वाशिम जिल्ह्यातील मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या कार्याला नवी दिशा व गती मिळेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. सौ माया धोटे यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून हा पुरस्कार फेडरेशनचे विदर्भ विभागीय अध्यक्ष व सचिव प्रवीण कराळे यांच्या सूचनेनुसार प्रदान करण्यात आला. कार्यकारी संपादक RT आहेर, महाराष्ट्र. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.